मंडळींनो नमस्कार. मी डॉक्टर त्र्यंबके, मुक्काम पोस्ट मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर येथे 25 ते 30 वर्षापासून एक छोटंसं क्लिनिक चालवत आहे. रुग्ण पाहता पाहता आपल्या स्वतःच्या अनुभवाच्या जीवावर, अभ्यासाच्या जीवावर हजारो रुग्णांना अनेक आजारातून मुक्त केलेले आहे. तर आपण आज जो विषय घेऊन आलेलो आहे, या विषयावर माझे अनेक व्हिडिओ आहेत. तरीही आणखी माहिती आपणापर्यंत पोहोचावी व आपणास आजाराविषयी, म्हणजे आपणास आजार का झाला आहे व आपण काय केले पाहिजे याविषयी माहिती मिळावी म्हणून मी डॉक्टर त्र्यंबके आज इरेक्टाईल डिसफंक्शन या विषयावर बोलणार आहे. अनेक पुरुषांमध्ये ही आढळणारी समस्या. आता बऱ्याच जणांना आपल्या लिंगामध्ये ताठरता का येत नाही हे समजत नाही. आपण शरीर संबंध करताना ज्यावेळेस आपण आपल्या पार्टनरच्या वजायनामध्ये, म्हणजे आपल्या पार्टनरच्या प्रायव्हेट पार्टमध्ये ज्यावेळेस आपलं पेनिस घालतो, म्हणजे लिंग घालतो, त्यावेळेस ताठ झालेलं लिंग अचानक त्याच्यामध्ये ताठरता निघून जाते व आपणास हवा असलेला सेक्स म्हणजे संभोग आपण करू शकत नाही. तर याविषयी आपण बोलणार आहोत. जर मित्रांनो आपण हा व्हिडिओ पाहत असाल व आपणास इरेक्टाईल डिसफंक्शनची समस्या असेल, तर आपण इतर ठिकाणी न जाता, मित्रांनो मी महाराष्ट्रीयन माणूस आहे आणि महाराष्ट्रीयन माणूस हा जगामध्ये सगळ्यात इमानदार म्हणून ओळखला जातो. कारण की आपल्या रक्तामध्ये आहे प्रत्येक गोष्ट इमानदारीने करणे. त्यामुळे जर आपणास इरेक्टाईल डिसफंक्शनचा त्रास असेल तर आपण डोळे झाकून माझ्याकडे उपचार घ्या. आपण जीही आपल्या प्रायव्हेट पार्टविषयी समस्या असेल, आपण फक्त एक वेळ या व मला दाखवून घ्या. मी आपणास 100% खात्री देतो, आपणास जी समस्या आहे ती पूर्णपणे दूर केली जाईल. या समस्येतून आपणास मुक्त केलं जाईल. तर इरेक्टाईल डिसफंक्शन म्हणजे नेमकं काय याविषयी आपण पाहूया. तर मित्रांनो, इरेक्टाईल डिसफंक्शनमध्ये 4 प्रकार असतात. पहिला प्रकार म्हणजे माइल्ड, दुसरा मॉडरेट, तिसरा सिव्हिअर आणि चौथा अति सिव्हिअर. म्हणजे यामध्ये होतं काय, ज्यावेळेस माणूस मनामध्ये हा विचार करतो की आज मला माझ्या फिमेल पार्टनर बरोबर शरीर संबंध करायचे आहेत. जर माइल्ड इरेक्शन असेल तर त्याचं पेनिस, म्हणजे आपलं पेनिस, आपलं लिंग हे ताठ तर होतं, पण शरीर संबंध करता करता ते थोडंसं लूज पडून जातं. म्हणजेच त्याच्यामधली ताठरता थोडीशी कमी होऊन जाते. आता असं थोडं म्हणता म्हणता जर रूपांतर होतं मॉडरेटमध्ये. मॉडरेटमध्ये काय होतं, लिंग आणखी लूज पडायला लागतं, त्याच्यामध्ये आणखी ताठरता कमी होऊन जाते व माणसाचा शरीर संबंध करता करता त्याला हे जाणवतं की अरे माझं लिंग पूर्णपणे गार पडायला लागलं आहे, त्याच्यामधला ताठरतापणा निम्म्यापेक्षा जास्त कमी झालेला आहे व तो अचानक शरीर संबंध करण्याचं सोडून देतो व तो डिप्रेशनमध्ये जातो, मानसिक विचारामध्ये जातो व आपल्या पार्टनरशी बोलू लागतो की नेमकं मी आत्ता शरीर संबंध करू शकत नाही, कारण की मला काही जण बहाणे करतात, नाही मला दुखायला लागलं,
अचानक त्रास व्हायला लागला व अक्षरशः सेक्स न करता तो व्यक्ती रात्रभर झोपत नाही, डिप्रेशनमध्ये जातो. आता सिव्हिअरमध्ये तर अशी अवस्था होते की आपण हाताने हलवलं काय, आपल्या पार्टनरला माउथ सेक्स करण्याचा प्रयत्न केला काय, तर म्हणावं असं बिलकुल हिट होत नाही. त्यामुळे तो व्यक्ती सेक्स करू शकत नाही आणि पूर्णपणे व्यक्ती आपल्या पार्टनरशी संबंध न केल्यामुळे तो निराशावस्थेत जातो. व याच्यामध्ये होतं आहे काय, जर 10 वेळेस सेक्स केले तर त्याच्यामध्ये बळबळ 1-2 वेळेस कसं तरी सेक्स होतो. आणि अति सिव्हिअरमध्ये, व्हेरी सिव्हिअरमध्ये तर मनुष्य ह्याचं प्रायव्हेट पार्ट हिट तर होत नाही, म्हणजे लिंगामध्ये ताठरता बिलकुल येत नाही व तो योनी मार्गामध्ये आपलं पेनिस घालू शकत नाही. त्यामुळे अनेकांच्या स्त्रिया ह्या घटस्फोट घेतात किंवा आपला नवरा किंवा आपला पार्टनर आपणास शरीर सुख देऊ शकत नाहीत. त्यामुळं अनेक स्त्रिया बाहेर जातात किंवा ज्या स्त्रियांनी कधी बाहेरचे जग पाहिलं नाही त्या स्त्रिया म्हणायला लागतात की आता घरातली थोडी आर्थिक अडचण आहे किंवा अडचण जरी नसली तरीही मी कामाला जाते. कामाला गेल्यानंतर ती साहजिकच एखादा बॉयफ्रेंड तयार करते आणि तिने का करावं नाही, कारण की तुमच्यामध्ये असलेली समस्या. कारण की मित्रांनो, जगामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल सर्वात, तर ती गोष्ट आहे संभोग. तुमच्याकडे खूप पैसे आहेत, चांगलं घर आहे, चांगला व्यवसाय आहे, पैसा भरपूर आहे, सर्व गोष्टी तुमच्याकडे आहेत, पण जर तुम्ही शरीर संबंध करू शकत नसाल तर तुमच्यासारखा दुःखी प्राणी जगामध्ये कुणीच नाही. तर जर आपणास इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास असेल तर गाडी स्टार्ट करा आणि सरळ माझं हॉस्पिटल म्हणजे माझा छोटासा दवाखाना गाठा. थोडाफार खर्च होईल, पण यामधून मी तुम्हाला कायमस्वरूपी बरं करेल. विनाकारण ऑनलाईन डॉक्टरकडून उपचार घेऊ नका, कारण की तुम्हाला इरेक्टाईलची समस्या का निर्माण झाली हे पाहणं महत्त्वाचं असतं. यामध्ये काही मानसिक कारणं असतात, काही शारीरिक कारणं असतात. आपल्या मेंदूमधील जर काही हार्मोन्स व्यवस्थित सिक्रेट झाले नाही, म्हणजे केमिकल्स सिक्रेट झाले नाही, आपल्या पेशींना जेवढं पाहिजे तेवढं केमिकल्स सिक्रेट झाले नाही, जर त्यांनी धरसोड केली तर आपल्या प्रायव्हेट पार्टला म्हणावा असा रक्तपुरवठा होत नाही. जर आपल्या प्रायव्हेट पार्टला जर आपल्या नसांद्वारे व्यवस्थित रक्तपुरवठा झाला नाही तरी प्रॉब्लेम येतो. हार्मोन्स इनबॅलन्स झाले असेल तरी प्रॉब्लेम येतो. कॉर्टिसॉलचं प्रमाण खूप वाढलेलं असेल तरी प्रॉब्लेम येतो. टेस्टोस्टेरोन हार्मोनची लेवल कमी झाली असेल तरी प्रॉब्लेम येतो. शुगर असेल, म्हणजे डायबिटीससारखा आजार असेल तरी प्रॉब्लेम येतो. बीपीचा आजार असेल तरी प्रॉब्लेम येतो. काय मानसिक आजार असेल तरी प्रॉब्लेम येतो. अनेक मित्रांनो इरेक्टाईल डिस्फंक्शनचे कारणं आहेत. आपलं लिंग ताठ होत नाही याची अनेक कारणं आहेत. आपण व्यवस्थित सेक्स करू शकत नाही, संभोग करू शकत नाही याची अनेक कारणं आहेत. त्यामुळं इतर ठिकाणी विनाकारण पैसे घालत बसू नका. कोणी सांगतं शिलाजीत खा, कोणी सांगतं हे भस्म खा, कोणी सांगतं हे वेगळ्या गोळ्या खा, कोणी सांगतं सिल्डेफाईन खा. तुम्ही प्रयोग करायची मशीन नाही आहे मित्रांनो. आपण जर तुम्हाला हा त्रास का होतो याचा जर आपण शोध लावू शकलो तर त्याच्यावर व्यवस्थित आपण औषध देऊ शकतो. अनेक लोक लिंग ताठ होण्यासाठी मेडिकलमध्ये जातात, गोळ्या घेतात, कोणी सांगत ते औषधं घेतात व त्याच्यामधून तात्पुरता प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल पण कायमस्वरूपी सॉल्व्ह होत नाही. कारण की शरीर संबंध हे 1 दिवसाला, 2 दिवसाला, 3 दिवसाला किंवा रोज करण्याची गोष्ट आहे किंवा 8 दिवसाला करण्याची गोष्ट आहे, 4 दिवसाला करण्याची गोष्ट आहे. तुम्ही किती वेळेस गोळ्या खाणार? पार्टनरला हे सांगणार की मी आता गोळी खातो किंवा न सांगता गोळी खातून शरीर संबंध करतो. तर मित्रांनो, गोळ्या औषधं खाऊन शरीर संबंध केले असं वाटत नाही. त्यामुळं या समस्यातून कसं तुम्हाला कायमस्वरूपी मुक्त होता येईल याकडे लक्ष द्या. आणि यासाठी जर ऑल महाराष्ट्रामध्ये चांगला जर डॉक्टर असेल तर तो मी आहे. कारण की मी आजपर्यंत कधीही
मला 2 पैसे मिळावे म्हणून मी प्रॅक्टिस केलेली नाही. जो खर्च लागतो तो तर प्रत्येक करावा लागतो. त्यामुळे आपण पैशाचा विचार करू नका. आपलं आरोग्य कसं व्यवस्थित राहील याचा विचार करा. मित्रांनो, पैसे काय मेल्यानंतर वर घेऊन जायचे नाही. ठीक आहे, मी मोठं हॉस्पिटल बांधू शकलो नाही, त्याचे कारणं अनेक असतात, पण मी इमानदारीने काम करतो हे मी तुम्हाला 100% सांगू शकतो. जर आपणास इलेक्ट्राइल डिस्फंक्शनचा जर काही त्रास असेल, म्हणजे एडीचा त्रास काय असेल, तर आपण सरळ डोळे झाकून तुम्ही माझ्याकडं उपचाराला येऊ शकता. मी आपणास खात्री देतो, आपणास मी 1 महिन्याच्या आतमध्ये 100% व्यवस्थित करून टाकेन. आणि जरी आपल्याला एडीचा त्रास असेल तर आपण जास्त विचार करू नका, कारण की जास्त विचार केल्यामुळे जे आपल्या लिंगामध्ये थोडीफार ताठरता राहिलेली आहे तेही निघून जाईल. तुम्ही फक्त डोक्यामध्ये एकच विचार करा की मला डॉक्टर त्र्यंबककडे जायचं आहे व मला ह्या आजारातून कायमस्वरूपी मुक्त व्हायचं आहे. मी 100% आपणास खात्री देतो. मित्रांनो, आपण माझ्याकडे या, माझ्याशी बोला. मी आपणास का ह्याचा त्रास होतो हेही सांगेल. काही रक्ताच्या तपासण्या असतात, काही हार्मोनच्या तपासण्या असतात, त्याची आवश्यकता असेल तेही करून घेतल्या जातील व आपणास यापासून कायमची मुक्तता दिली जाईल. मित्रांनो, अनेक सेक्सॉलॉजिस्ट आहेत, म्हणजेच लिंगावर म्हणजे सेक्स समस्यावर काम करणारे डॉक्टर आहेत, पण विनाकारण कुठेही पैसे वाया घालू नका. मी महाराष्ट्रातील व्यक्ती आहे, मी महाराष्ट्रीयन माणूस आहे, त्यामुळं आपणास इथे खात्रीशीर उपचार मिळेल. आपण जे पैसे खर्च करणार आहात तेही वाया जाणार नाहीत. आणि माझा स्क्रीनवर फोन नंबर असतो, ते तुम्ही डायरेक्ट माझ्याशी बोलू शकतात. माझ्या हाताखाली कोणी नर्स नाही, कोणी कंपाऊंडर नाही. जे काय आहे ते मी आहे, मला याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळं मी जे तुमच्याशी बोलून तुमचं समाधान करू शकतो, तर आपण निश्चिंत राहा. आणि ईडीवर जर आपणास उपचार घ्यायचा असेल, आपल्याला असं वाटत असेल की आपलं वैवाहिक जीवन सुखी समाधानी जावे, तर तुम्हाला एकच पर्याय, तो म्हणजे डॉक्टर त्र्यंबके. आपल्याला ईडीचा त्रास हा कोणत्याही वयात होऊ शकतो, पण जर आपण आपल्या पार्टनरला शरीर संबंधात सुख देऊ शकलो नाही तर ती आपल्यासाठी खूप लज्जास्पद गोष्ट आहे. आणि ही एक गोष्ट अशी आहे की आपण कोणाला सांगू शकत नाही, बोलू शकत नाही. त्यामुळं जर आपण हा व्हिडिओ आत्ता पाहत असाल तर बिनधास्त या, आपला डॉक्टर म्हणून या, आपलं स्वतःचं क्लिनिक आहे म्हणून या व उपचार घ्या. जर आपणास हा व्हिडिओ आवडलेला असेल तर इतरांना शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा व आपणास मी कोणत्या विषयावर व्हिडिओ काढले पाहिजे हे कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. मी आपल्या प्रत्येक कमेंटची उत्तरे देईल. रजा घेतो. नमस्कार.